ईडब्ल्यूएस आरक्षणाचा नेमका घोळ काय या विशेष वृत्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पोलीस भरती प्रक्रियेसाठी आर्थिक दुर्बल घटकामधून अर्ज केलेल्या उमेदवारांच्या निवडीला आज तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे। मराठा समाजाला एसीबीसी म्हणजे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस या संवर्गात समाविष्ट करण्यात आले। त्यामुळे ईडब्ल्यूएस या संवर्गाचा लाभ या समाजाला आता होत नाहीये। त्यामुळे मोठा समाजातला भाग ईडब्ल्यूएस मधून बाहेर पडलाय आणि त्यामुळे ईडब्ल्यूएसचा पोलीस भरतीमधला कट ऑफ बराच खाली आलाय आणि म्हणूनच मराठा समाजाच्या मुलांचं नुकसान झालंय अशा अनेक पोस्ट आज सोशल मीडियाच्या माध्यमातून फिरतायत। मराठा समाजाला जे 10% आरक्षण दिलेलं आहे त्याचा फायदा झालाय की नुकसान? ईडब्ल्यूएस हे मराठा मुलांसाठी जास्त सोयीचं आरक्षण आहे का? दोन्ही प्रकारच्या आरक्षणाची मराठा समाजाची जी मागणी आहे ती मान्य करता येईल का? असे अनेक प्रश्न आजच्या या चर्चेच्या निमित्तानं उपस्थित झालेत। याच प्रश्नांवर आपल्याला चर्चा करायची, पण त्या अगोदर बघूयात की ईडब्ल्यूएस आरक्षण म्हणजे नेमकं काय। ईडब्ल्यूएस म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग। 2020 ला मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यामध्ये ईडब्ल्यूएस हे आरक्षण लागू करण्यात आलं। गरीब मराठ्यांना आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी सरकारनं हे आरक्षण लागू केलं। इतर कोणत्याही प्रवर्गामधून आरक्षणासाठी पात्र नसणाऱ्या, कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न 8 लाख रुपयांच्या आत असणाऱ्या आणि इतर अटी शर्तींच्या अधीन राहून उमेदवारांना ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घेता येतो। मराठा समाजासाठी सध्या 10% स्वतंत्र आरक्षण राज्यामध्ये लागू आहे। फेब्रुवारी 2024 मध्ये हे आरक्षण लागू झालं आणि एसीबीसी आरक्षण सरकारी नोकरी आणि शिक्षणासाठी लागू करण्यात आले। फेब्रुवारी 2024 मध्ये सरकारकडून या आरक्षणाची घोषणा झाली आहे। एका आरक्षणासाठी पात्र उमेदवारांना ईडब्ल्यूएसचा लाभ मिळत नाहीये आणि त्यामुळे मराठा उमेदवारांना ईडब्ल्यूएस कोटाचा लाभ घेताना अडचणी येत आहेत। त्यामुळे पोलीस भरतीमध्ये काही मराठा उमेदवारांनी ईडब्ल्यूएस मधून अर्ज केला होता। त्यामुळे या उमेदवारांना ज्यांची निवड झाली आहे या कोट्यातून अर्ज केलेल्यांची त्यांना एसीबीसी किंवा खुला प्रवर्ग निवडण्याची संधी अधिकाऱ्यांनी दिली होती, पोलीस खात्यानं दिली होती। पण ज्या उमेदवारांनी नकार दिलेला आहे त्यांना आता ईडब्ल्यूएस अंतर्गत स्थगिती देण्यात आलेली आहे। म्हणजे ज्यांची निवड झालेली आहे पण त्यांनी ईडब्ल्यूएस मधून अर्ज केला होता त्यांच्या निवडीला सध्या स्थगिती देण्यात आलेली आहे। आणि या ईडब्ल्यूएसचा जेव्हा कट ऑफ समोर आलेला आहे, गुणांची आकडेवारी समोर आलेली आहे, त्यावेळेस ईडब्ल्यूएसची आकडेवारी हे इतर प्रवर्गांच्या तुलनेमध्ये बरीच कमी आहे। त्यामुळे आपलं नुकसान झाल्याची भावना सध्या मराठा तरुणांच्या मनामध्ये आहे। ही भावना नेमकी खरी आहे का? काय म्हणणं आहे मराठा तरुणांचं हे सगळं जाणून घेण्यासाठी विनोद पाटील आता आपल्या सोबत आहेत, जे मराठा आरक्षणासाठी गेली अनेक वर्ष लढा देतात। न्यायालयीन लढा सुद्धा त्यांनी बराच मोठा लढलेला आहे। विनोद पाटील जी, नमस्कार, स्वागत आहे तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये। मला वाटतं आज ज्या सगळ्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहेत आणि प्रामुख्यानं मराठा तरुणांच्या ज्या प्रतिक्रिया येत आहेत ईडब्ल्यूएसच्या कट ऑफ लिस्टवरून, त्या तुम्हीही वाचल्या असतील। मला पहिलं एक सांगा की फेब्रुवारी 2024 मध्ये सरकारनं मराठ्यांसाठी 10% आरक्षण घोषित केल्यानंतर ईडब्ल्यूएस आरक्षण आता मराठा मुलांसाठी लागू आहे का? ईडब्ल्यूएसचा अर्थ आपण जर सगळ्यांनी लक्षात घेतला, ईडब्ल्यूएस म्हणजे इकॉनॉमिक वीकर सेक्शन, ज्याच्यामध्ये 8 लाखाची मर्यादा आहे। आणि विशेष या आरक्षणाचं असं आहे की ज्या समाजाला कुठल्याही प्रकारचं आरक्षण नाही, जो समाज कुठल्याही आरक्षणाच्या दायऱ्यामध्ये नाही, अशा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी ईडब्ल्यूएस ही नवीन कॅटेगरी निर्माण करण्यात आहे। जर एखादा व्यक्ती कुठलं आरक्षण घेत असेल तो याच्यामध्ये येऊ शकत नाही। तसंच काहीच मराठा समाजासोबत घडलं। नेमकं काय घडलं? सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केलं त्यानंतर मराठा समाजाला कुठल्याही प्रकारचं आरक्षण नव्हतं। मग ईडब्ल्यूएस आरक्षणाचा वापर आम्ही त्या ठिकाणी करायचो। आज देखील ईडब्ल्यूएसचा वापर मराठा तरुण करू शकता, परंतु केंद्राच्या भरतीमध्ये करू शकता, राज्याच्या भरतीमध्ये नाही। कारण केंद्रामध्ये मराठा म्हणून आरक्षण त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं नाही। मग ज्यावेळेस आम्ही खुल्या प्रवर्गात होतो आम्ही ईडब्ल्यूएसचा आरक्षणाचा वापर करायचो। आता कॅटेगरी बदललेली आहे, राज्य सरकारने नव्याने 10% आरक्षण दिलं। त्यामुळे आता ईडब्ल्यूएस आरक्षण महाराष्ट्र सरकारमध्ये राज्यामध्ये होणाऱ्या शैक्षणिक प्रोसेस असेल, नोकर भरती असेल, याचा आम्हाला लाभ घेता येत नाही। मग ज्या मुलांनी आता तो अर्ज केला होता तेव्हा अर्ज भरण्याच्या प्रक्रियेवरच हे प्रक्रियेच्या सुरुवातीलाच हे थांबवता येत नाही का? उमेदवारांची निवड होण्यापर्यंत आपल्याला थांबावं लागतं की तो उमेदवार ईडब्ल्यूएस मधनं येणार की एसीबीसी मधनं येणार की इतर प्रवर्गातनं येणार की ओपन मधून येणार? याचे 2 प्रकार आहेत। एक
समजा एखादा व्यक्ती कुठल्याही रिझर्वेशन मध्ये मेरिट मध्ये आला, राज्यात पहिला आला, तर तो ऑटोमॅटिक खुल्या प्रवर्गात जातो. ही रेग्युलर प्रोसेस आहे. मी सुरुवातीच्या काळापासून हेच सांगत होतो की राज्य सरकारने ज्यावेळेस रिझर्वेशन जाहीर केलं तर विद्यार्थ्यांना श्रेणी कॅटेगरी एडिट करण्याची संधी देण्यात यावी. कारण जाहिरात तर निघाली होती, अगोदर जाहिरात निघाली होती. तो आमचा दोष नाहीये की राज्य सरकार जाहिरात काढल्यावर 2-3 वर्ष प्रक्रिया पूर्ण करत नाही. आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये फार एमपीएससीचे पेपर देखील फुटले, टाटाला काम घेऊन झालं. म्हणजे महाराष्ट्राला स्वतंत्र 60-65 वर्ष झाल्यावर देखील आम्ही एक यंत्रणा डेव्हलप करू शकलो नाही की निस्वार्थपणे स्वच्छ पद्धतीने एखादी परीक्षा कंडक्ट करू. हे फेल्युअर राज्याचं आहे. मग राज्य सरकारने नेमकं याच्यात काय करायला हवं होतं? मी स्वतः मागणी केली होती की कॅटेगरी एडिट करण्याची परमिशन द्या. जी कॅटेगरी आम्हाला लागू होती त्या कॅटेगरी प्रमाणे आम्हाला त्याच्यामध्ये इन्व्हर्ट करा आणि त्या कॅटेगरी प्रमाणे तुमची पुढची प्रोसेस करा. परंतु घडलं याचं उलट. राज्य सरकारने प्रक्रिया केली, सुरुवातीला जाहिरात काढली, त्यावेळेस आम्ही ईडब्ल्यूएस लागू होतं. निकाल मात्र देताना ईडब्ल्यूएसच्या विद्यार्थ्यांना स्पष्टपणे सांगण्यात आलं की तुमच्याकडे एससीबीसीचं प्रमाणपत्र नाही किंवा प्रक्रिया पूर्ण झाली, त्यामुळे तुम्हाला आता या ठिकाणी थांबवलं. आता याच्यात 2-3 गोष्टी होत आहेत. म्हणजे आज सकाळपासून ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने मनोज जरांगेंची अशी प्रतिक्रिया होती की ज्यांना कुणबी म्हणून ओबीसी मधनं मिळतंय त्यांना तिथून द्या, ज्यांना ईडब्ल्यूएसचा लाभ घ्यायचा आहे त्यांना तिथून द्या, ज्यांना एसीबीसीचा लाभ घ्यायचा आहे त्यांना तिथून द्या. तर एखाद्या समुदायाला मुळात माझा प्रश्न असा आहे की मुळात एखाद्या समुदायाला असा 3ही आरक्षणाचा लाभ घेता येऊ शकतो का? तुमच्या पहिल्या प्रश्नातनं त्याचं उत्तर तुम्ही नाही असं दिले. पण दुसरं असं आहे की जर अशा मागण्या येत असतील तर त्याचे कायदेशीर शहानिशा न करता इतर समूहांच्या मनामध्ये ही भावना येऊ शकते की असं कसं एखाद्या समूहाला सगळीच आरक्षण द्यायची. हे बघा, या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये 2 प्रकारचं आरक्षण आहे. एक खुला प्रवर्ग. खुला प्रवर्गाचं आरक्षण सुप्रीम कोर्टाचा अलीकडचा निर्णय, ओपन इज ओपन फॉर ऑल. त्याच्यामध्ये कुठलंही बंधन नाही. उद्या मराठा विद्यार्थ्याला वाटलं की ओपन मध्ये जायचं तर ओपन मध्ये भाग घेऊ शकतो. हा 1 क्रमांकाचा मुद्दा. 2 क्रमांकाचा मुद्दा, अशी मागणी होऊ शकत नाही आणि अशी मागणी मान्य होणार नाही की आम्हाला एखादं आरक्षण आहे आणि ते आरक्षण असताना आम्ही दुसऱ्या श्रेणीमध्ये जाऊ शकतो का? ईडब्ल्यूएस आरक्षणाचा मूळ धारा ढाचा काय, बेस काय, फाउंडेशन काय, ज्यांना कोणत्याही प्रकारचं आरक्षण मिळत नाही अशांना ईडब्ल्यूएसचं आरक्षण घेता येतं राज्यामध्ये. देशामध्ये आम्हाला घेता येतं कारण देशामध्ये मराठा म्हणून एससीबीसी रिझर्वेशन नाही. हो, बरोबर. दुसरा प्रश्न, जे विद्यार्थी ज्यांनी ओबीसीचं प्रमाणपत्र मिळवलंय अशा विद्यार्थ्यांना सांगण्याचीच गरज नाही, कारण ते ऑटोमॅटिक कुणबीमध्ये येतात. कुणबीचं रिझर्वेशन आहे, ओबीसीचं रिझर्वेशन आहे, त्यामुळे त्यांना सांगायची गरज नाही. आज मूळ प्रश्न काय की आम्ही सगळे आंदोलन करत असताना आम्ही विद्यार्थ्यांची देखील चर्चा करण्यामध्ये आम्ही कमी पडलो असं मी या ठिकाणी ठामपणे जबाबदारीने सांगतो. झालंय काय, महाराष्ट्रामध्ये आमच्या सगळे लोक रस्त्यावर उतरले, आरक्षण पाहिजे, न्यायालयीन लढाई लढतोय. परंतु हा जो काही डिले होतोय जाहिरातमध्ये, निकालामध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, आमच्या मानसिकतेमध्ये, याच्यावर राज्य सरकारने जर तोडगा काढला, मला विद्यार्थ्यांना जबाबदारीने सांगायचंय आपल्याला 2च ठिकाणी याच्यामध्ये भाग घेता येईल. एक एससीबीसी मध्ये महाराष्ट्राच्या राज्याच्या परीक्षामध्ये आणि दुसरा खुल्या प्रवर्गामध्ये. ईडब्ल्यूएस आपल्याला लागू होत नाही. तुम्हाला सरकारचा गोंधळ सांगू का? आता 15-20 दिवसापूर्वी त्यांनी सर्टिफिकेट काढलं, कास्ट सर्टिफिकेट दिलं, त्याच्यात सांगितलं एका सर्टिफिकेटवर कास्ट आणि त्याच्याच खाली क्रिमी लेअरचं. मग लगेच आरडाओरड झाली की हे चालणार नाही. लगेच राज्य सरकारने परिपत्रक काढलं की 2 आम्ही वेगळे करतो. परत परिपत्रक काढलं, 2 एक करतो. म्हणजे सरकारने पावली जे काही बदल घडवले, जे नियम घडी बदलताय, याचा फटका विद्यार्थ्यांना बसतोय आणि विद्यार्थ्यांची मानसिकता आम्ही लक्षात घेतली पाहिजे. दुसरा प्रश्न आपण विचारला की इतर समूहाच्या मनामध्ये काय आहे. मी इतर समूहाच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका येण्याचं कारण नाही, कारण आम्हाला मिळू शकत नाही. जर मिळालं असतं तर आज ईडब्ल्यूएस मधून विद्यार्थ्यांनी पात्र जे झाले त्यांना एसीबीसीच्या सर्टिफिकेटच्या नावाखाली प्रक्रियेतून बाहेर काढलं असतं का? त्यांना प्रक्रियेतून बाहेर काढलं. याचा अर्थ असा आहे की ईडब्ल्यूएस वाले ईडब्ल्यूएस राहतील, एससीबीसी वाले एससीबीसी राहतील, ओबीसी वाले ओबीसी राहतील, एससी एसटी वाले एसटी राहतील. त्यामुळे याच्यामध्ये ज्या काही समूहाला त्याच्या जातीचं आरक्षण आहे ते आरक्षण किंवा खुला प्रवर्ग, हे 2च पर्याय आज या ठिकाणी आहे आणि कायद्यामध्ये आहे. पण मग मुलांच्या मनामध्ये गोंधळ उभा राहू शकतो ना की त्यांच्यासाठी भांडणारं, त्यांच्यासाठी आंदोलन करणारं एक प्रमुख नेतृत्व जर अशा मागण्या करत असेल आणि तुम्ही सांगताय की मुलांशी संवाद साधायला आम्ही कमी पडतोय, तर मग त्या मुलांचा जो गोंधळ होईल त्याचं काय, त्याची जबाबदारी कोण घेणार? मी आपल्याला परत जबाबदारीने सांगतो की खरोखर आम्ही मुलांना
सांभाळून समजून सांगण्यामध्ये गोंधळ पडला. ज्या हक्काने आम्ही आरक्षण घेतलं त्या हक्काने आम्ही विद्यार्थ्यांच्या बैठका घ्यायला हव्या होत्या, पालकांच्या बैठका घ्यायला हव्या होत्या. आम्ही स्वतः त्यांना त्यांच्या माइंड मध्ये टाकायला पाहिजे होतं की आता ऍडमिशन प्रोसेसमध्ये आपल्याला एसीबीसी सर्टिफिकेट भेटतं, एसीबीसी प्रमाणे जावं लागेल. ज्यांना कुणबी प्रमाणपत्र भेटतं त्यांना ओबीसी मध्ये जावं लागेल आणि ज्यांच्याकडे काहीच नाहीये अशांसाठी एसीबी वसती वर्ग झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला याच्याशिवाय पर्याय नाहीये आणि खरोखर विद्यार्थ्यांचे हाल झाले. कारण याच्यामध्ये टाइम टेबल आणि डेटची मर्यादा असली. एखादा विद्यार्थी 2 दिवसांनी 1 दिवसांनी त्याच्या आयुष्याचं जर त्याला जेवढे अटेम्प्ट अलाउड आहे तो दिवस पार झाला, याच्यामध्ये 2 दिवसाचा जरी विलंब झाला तर त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. बरोबर. बरं, आता याच्यात एक आणखीन प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की तो जो आजचा सगळ्यांचा मुद्दा आहे की ईडब्ल्यूएस आमचं होतं तोपर्यंत फायदा होता आम्हाला, एसीबीसीचा आम्हाला फायदा होत नाहीये कारण ईडब्ल्यूएसचा कट ऑफ कमी आलेला आहे. तथ्य आहे याच्यामध्ये? ह्या वेळेच्या आकडेवारीमध्ये आता ईडब्ल्यूएस मध्ये कोण राहिलं आपण जर बघितलं, आता जातीवर चर्चा चालली आहे. याच्यामध्ये राहिलाय मुस्लिम समाज, याच्यामध्ये राहिलाय ब्राह्मण समाज आणि याच्यामध्ये राहिलेला आहे गुजराती मारवाडी समाज. त्या समाजाची लोकसंख्या बघता मुस्लिम समाजाची लोकसंख्या 12% आहे, त्यातलं जवळपास ते 6% झाले. त्याच्यानंतर ब्राह्मण समाजाची लोकसंख्या जवळपास 2%, त्यातले ते 1% झाले. आणि गुजराती मारवाडी समाज या मायनॉरिटीमध्ये आहे, ते जरी आपण 1% पकडला तर 6.5%, 7.5% जरी त्यांनी वापर केला त्यातला 2.5% तसंच आहे. त्याच्यामुळे जे कट ऑफ लिस्ट लागली ना, कारण की 100चा बॉक्स होता त्याच्यामध्ये 90च लोकांनी भाग घेतला. भाग घेण्यासाठी लोकच त्याच्यामध्ये नाहीये लोकसंख्येमुळे. सुरुवातीच्या काळाला मराठा समाजाला ईडब्ल्यूएस म्हणून फायदा झाला का? तो हो, जरूर झाला. अनेक विद्यार्थ्यांना मोठ्या मोठ्या परीक्षामध्ये याचा फायदा झाला, नोकर भरतीमध्ये याचा फायदा झाला. परंतु ज्यावेळेस आरक्षणाची मागणी माझ्या सर्व प्रमुख कार्यकर्ते करू लागले त्यावेळेस राज्य सरकारने जे जुनं आरक्षण दिलं ते सुप्रीम कोर्टात रद्द झालं. आता आम्ही नवीन आरक्षण मागितलं, ते आता आम्ही सगळ्या सोयऱ्याचं मागतोय. राज्य सरकारने एसीबीसी दिलं, एसीबीसी दिलं, त्याचा कट ऑफ वेगळा लागला. नुकसान झालेलं आहे, ते समोर दिसतंय, हे नाकारून चालू शकत नाही. मग जर आता ऑप्शन दिला की एसीबीसी की ईडब्ल्यूएस तर मराठा समाजासाठी कोणता ऑप्शन जास्त सोपा राहील मुलांसाठी? नाही, आता मी परत सांगतो तुम्हाला, ईडब्ल्यूएस मध्ये सिक्युरिटी काय आहे? पहिली सिक्युरिटी अशी आहे की ईडब्ल्यूएस मध्ये वैध आहे. सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण मान्य केले म्हणजे कधी रद्द होणार नाहीये. बरोबर आहे. ज्यावेळेस लोकसभा कायदा करेल त्यावेळेस रद्द होईल. हा फायदा झाला. आता याचा तोटा काय आहे? याचा तोटा असा आहे की मराठा समाजाची लोकसंख्या ही 32% आहे आणि 32%चं 50% म्हणजे 16%. आणि काल परवाच्या आमच्या आंदोलनामध्ये 5% लोकांना जर आरक्षण मिळालं असेल तर 15% लोक हे रिझर्वेशनची मागणी करताय आणि 10% ईडब्ल्यूएस रिझर्वेशन मध्ये ऑलरेडी 6.5% लोक आलेले आहेत. 6% मुस्लिम, 0.50% मारवाडी गुजराती समाज आणि 1% माझे ब्राह्मण भाऊ. ते 7.5% तिथं 2.5च आम्हाला खेळायला भेटतंय. परंतु ओबीसीच्या कंपॅरिझन मध्ये जे ओबीसी जातील ते आरक्षण टिकणार आहे. एससीबीसी रिझर्वेशन बद्दल मनामध्ये माझ्या सगळ्यात शंका काय आहे की मागच्या काळामध्ये सरकारने दिलं ते मुंबई हायकोर्टात टिकलं, ते सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. जर काय उद्याच्याला महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि हे रिझर्वेशन उद्या हायकोर्टात सबजुडाईज आहे, काही निर्णय वेगळा लागला किंवा सुप्रीम कोर्टात हे टिकलं नाही तर मराठा विद्यार्थ्यांनी काय करायचं? ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब होते त्यावेळेस आरक्षण रद्द झालं. मी मागणी केली की या विद्यार्थ्यांना आपण सुपर न्यूमरीत घ्या. त्यावेळेस अधिकाऱ्यांनी विरोध केला. त्यावेळेस जे काय अटॉर्नी जनरल त्यांनी विरोध केला. मग एकनाथ शिंदे साहेब आले, मुख्यमंत्री झाले, त्यांनी सुपर न्यूमरीचा वापर केला. परंतु सुपर न्यूमरीचा वापर वारंवार करता येणार नाही. का करता येणार नाही सुपर न्यूमरीचा वापर? कारण सुपर न्यूमरी म्हणजे सुपर पॉवर ऑफ द गव्हर्नमेंट आहे, वारंवार त्याचा वापर करता येणार नाही. त्यामुळे उद्या जर हे रिझर्वेशन हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टामध्ये स्टक डाऊन झालं, रद्द झालं तर फार मोठा गोंधळ विद्यार्थ्यांसमोर उडेल. त्यामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता एससीबीसीचं रिझर्वेशन न घेण्यामध्ये आहे. त्यामुळे त्यांना वाटतं की ईडब्ल्यूएस सुप्रीम कोर्टाने टिकवलं,
ओबीसी टिकलेला आहे, मग याच्यामध्ये आपल्याला काही मिळू शकतं, स्पर्धा जरी झाली तर काही विश्वास हवाय विद्यार्थ्यांना की ज्या प्रवर्गातनं आपण करतोय तो प्रवर्ग टिकावा, आणि तो विश्वास ईडब्ल्यूएसचा आहे, तो विश्वास ओबीसीचा आहे, पण एसीबीसीचा तो विश्वास नाहीये. हा एक महत्वाचा मुद्दा आहे की विद्यार्थ्यांना आता त्या ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाबद्दल थोडंसं ममत्व वाटतंय. दुसरा महत्वाचा मुद्दा जो आता समोर आला तो आकडेवारीचा, कट ऑफचा. पण तुम्ही इथे स्पष्ट केलं की मुळात कट ऑफ मध्ये, त्या आकडेवारीमध्ये येणारी मुलं, मराठा समाज त्यातनं बाजूला झाल्यामुळे जो राहिलेला समाज होता त्यांची संख्या आणि त्या कॅटेगरीमध्ये बसणारी संख्या ही कमी झाल्यामुळं तो कट ऑफ कमी आलाय. कदाचित उद्या मराठा समाज जर पुन्हा ईडब्ल्यूएस मध्ये आला तर तो कट ऑफ वाढणारच आहे, कारण इकडे आपल्याला एसीबीसी मध्ये जो कट ऑफ दिसतोय तो इकडे दिसणार आहे. त्यामुळे कट ऑफ कमी झालाय म्हणून नुकसान झालंय या चर्चेमध्ये तथ्य नाहीये. पण एसीबीसी की ईडब्ल्यूएस हा जो प्रश्न मराठा समाजातल्या मुलांसमोर आहे तो मात्र कायम आहे, आणि त्याचं कारण आहे एसीबीसीला असलेली अनिश्चितता. त्यामुळे कोर्टातनं जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत मुलांच्या मनामधले हे प्रश्न कायम राहणार आहेत. अनेक प्रश्न होते, त्या प्रश्नांना विनोद पाटील सर तुम्ही उत्तरं दिलीत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या प्रकारच्या आरक्षणामध्ये मराठा समाज बसू शकत नाही, तशी मागणीही आम्ही करू शकत नाही, हेही तुम्ही स्पष्ट केलं. सर खूप खूप धन्यवाद तुमच्या चर्चेमध्ये सहभागी होऊन या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा केल्याबद्दल.